मैत्रिणींनो, आज बनवूया मेथीचे ड्रायफ्रूट लाडू। त्यासाठी 50 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, अर्धा किलो खारीक, 50 ग्रॅम बेदाणे, पिस्ता, 50 ग्रॅम मेथी। मेथीचं विशेष म्हणजे रात्री ती दळून घ्यायची, दूध लावून ठेवायची आणि सकाळी तुपात भाजायची। त्यानंतर 50 ग्रॅम मनुके आणि 1 वाटी मी जाडसर गव्हाचे पीठ भाजून घेतले आहे आणि 10 ग्रॅम खसखस। हे सर्व साहित्य मी तुपामध्ये भाजून घेतले। ड्रायफ्रूट भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेले आहे। त्या साहित्यामध्ये खारीक, मेथी, बदाम, काजू, पिस्ता, डिंक, खोबरे, खसखस आणि भाजलेले गव्हाचे जाडसर पीठ। आता या साहित्यामध्ये आपल्याला गूळ आणि तूप गरम करून टाकायचे आहे। त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे 2.5 वाटी। या सर्व साहित्यासाठी 2.5 वाटी गूळ आणि 1.5 वाटी साजूक तूप घेतलेले आहे। आता हे तूप गरम झाले की गूळ टाकायचे। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे। आणि या साहित्यामध्ये मी अर्धा चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा छोटा वेलदोडा पावडर टाकलेली आहे। तूप गरम झालेले आहे, त्याच्यात आपण गूळ टाकूया। गूळ या प्रकारे मिक्स व्हायला पाहिजे की मग तो लाडूंमध्ये मिक्स होतो। वरती तूप आले, खाली गूळ मिक्स झाला की गॅस बंद करायचा। आता आपण हे लाडूच्या साहित्यामध्ये टाकूया। थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही साजूक तूप अजून गरम करून त्याच्यात टाकू शकता। तुम्हाला जर जास्त गोड लागत असते तर गूळ वाढवू शकता। मैत्रिणींनो, आपले मेथीचे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू तुम्ही बनवा। कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा। खात राहा, सांगत राहा। धन्यवाद।